19 फेब्रुवारीला कोणाची जयंती येत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे की नाही? मग आपलं इयत्ता 4थीचं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, आहे की नाही? मग त्या पुस्तकावर आधारित मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तर या जयंतीनिमित्त आपण काय करायचं आहे, पुस्तकाचं थोडंसं रिव्हिजन करायचं. मी तुम्हाला काल करायला सांगितलं होतं आणि आज तुम्ही ते केलेलं आहे. तर मी त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे तुम्ही. हो चला, शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले? तो काळ कोणता? मध्ययुगाचा. शिवाजी महाराजांनी स्वराज्य कुठे निर्माण केलं? महाराष्ट्रात. संत नामदेव कोणाचे निस्मीन भक्त होते? विठ्ठलाचे. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ कुठे समाधी घेतली? आनंदी. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाती कोणत्या नदीत बुडवली? इंद्रायणी. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी कोणाची मंदिर उभं केली? हनुमानांची. ओके. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे कोणते घराणे मोठे पराक्रमी निघाले? भोसले. ओके. पुढचा प्रश्न युवराज तुला. बाबाजी भोसलेंच्या 2 मुलांची नावे कोणती? मालोजी राजे व भिकाजी राजे. ओके. निजामशहाचा कर्तबगार वजीर त्याचं नाव काय होतं? निजामशहाचा कर्तबगार वजीर. पास कर. कोण होता? पास कर. मालिकंबा. कोण होता? मालिकंबा. आता कोणाचं चालू होतं त्याला द्या माहीत. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. ओके. आता या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कॉमन द्यायचं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. ओके. चला आता नेक्स्ट प्रश्न. आदिलशहाने शहाजी राजांना कोणत्या प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली होती? कोणता प्रदेश जिंकण्यासाठी आदिलशहाने शहाजी राजांना पाठवलं होतं? पास करा. कर्नाटक. ओके. शहाजीराजे भोसले हे कोणत्या विषयाचे गाढे पंडित होते? संस्कृत. ओके. मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? मावळे. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा छत्रपती महाराजांनी कोणत्या देवालयामध्ये घेतली होती? मंदिराचं नाव काय होतं? माहीत दिलंय ना? हां मग बोला. रायरेश्वराचं मंदिर. हां. कुठे होतं हे मंदिर? कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? पुण्यात. हां पुण्यात आहे. बरोबर. चला पुढचा प्रश्न युवराज तुला. पुढचा प्रश्न. शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र काय तयार करून घेतली होती? कोणाला माहिती आहे? बोला. राजमुद्रा. काय तयार करून घेतली होती युवराज? राजमुद्रा. लक्षात राहील. शिवरायांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं? तोरणा. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? नीट बोलायचं, माईकमध्ये बोलायचं. राजगड. हां. सिद्धी जोहरने कोणत्या गडाला चौफेर वेढा दिला होता? पन्हाळा. कोणाच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली होती? राजीप्रभू देशपांडे. शाहिस्ता खानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला होता? पुरंदर. शाहिस्ता खानाने पुण्यात कोणत्या महालामध्ये मुक्काम ठोकला होता? लाल महाल. ओके. शिवराय बादशांच्या पुरंदरचा किल्लेदार कोण होता? मुरादबादी. कोण होता? मुरादबादी. शिवराय बादशाच्या दरबारात गेले त्या दिवशी बादशाचा कितवा वाढदिवस होता? 50वा. आग्र्याहून येताना संभाजीराजांना कोणत्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं होतं? कुठल्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्यांना? संभाजीराजांना पिटाऱ्यामध्ये बसून त्यांना पाठवलं होतं ना, मग कुठे ठेवलं होतं? पास करा. मथुरेत. ओके. शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली? राजगड. राजधानीसाठी ती पहिली राजधानी होती राजगड. रायगड. शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला? 1674 साली. ओके. व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील कोणती जहागिरी सांभाळून होते? कुठली कोणती जहागिरी सांभाळून होते ते? तंजावरची. ओके. कुतुबशहाची राजधानी कोणती होती? कोण सांगितलं उत्तर सांगा? गोवळकोंडा होती. दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ कोणता? सांगा, कॉमन सांगा उत्तर. चला. आज्ञापत्र. काय? आज्ञापत्र. बरं, एक याच्यावर प्रश्न विचारते. आज्ञापत्र हे ग्रंथ कोणी लिहून घेतला होता? लिहून घेतला होता. लिहिला नव्हता, फक्त लिहून घेतला. कोणाकडून लिहून घेतला होता? नाही, कोणी लिहून घेतला होता? छत्रपती. सांगा, कोणी लिहिला होता? छत्रपती राजाराम. ओके. आणि कोणाकडून लिहून घेतला होता? त्यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला? हां बोला. रामचंद्र. कोण? रामचंद्र पंत अमात्य. ओके. जलदुर्गांना दुसरा शब्द काय आहे? म्हणजे काय म्हणतात जलदुर्गांना? काय म्हणतात? ओके, ठीक आहे, छान. आता तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ढकास टाळी वाजवा. सुंदर. बढिया. झकास.